श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय 6वा गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगस्थापन नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम नामधारक म्हणे सिद्ध्यासी स्वामी तू ज्योत अंधकारासी प्रकाश केले जी आम्हासी श्री सद्गुरुपीठ आद्यांत त्रयमूर्ती अवतार होऊनी आपण तीर्थे करावया की कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तयासताना तीर्थे असती अपरंपार समस्त सांडूनी प्रीतिकर केसा पावला दत्तात्रय अवतार श्रीपाद श्रीवल्लभ विस्तारोनी आपणासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागत असे चरणासी नामधारक प्रीती करे एकोणी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असते विस्तारोन श्री सद्गुरुचरित्र परियेसा एक शिष्या शिखामणी तुवा पुशिले जे का प्रश्नी संतोष झाला अंतकरणी सांगतो चरित्र श्री सद्गुरूचे तुझ करिता गा आम्हासी लाभ झाला असमसाहसी श्री सद्गुरु चरित्र सांगावयासी उत्कंठा मनासी होत असे मनसी त्रयमूर्ती अवतारो नर तीर्थे इंडती केवी आपण विशेष पातला गोकर्णा म्हणून पुससी आम्हासी दत्तात्रय देवजाण तीर्थे इंडे याची कारणे भक्तजना दीक्षा करणे उपदेशत असे हितार्थ विशेष तीर्थे आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वस्ती तयस्थानी गोकर्णीचे महात्मा सांगता असे अनुपम्य एक चित्ते करुणी नेम एक शिष्या नामधारका त्या तीर्थाच्या अध्यात्म सांगेन तुझ विस्तारात जे जे वरू लाधले असत अपूर्वक असे एकावया महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठेले शिष्य म्हणे सिद्ध्यासी तीर्थमहिमा वाणीसी विघ्नेश्वर प्रतिष्ठले केसी विस्तारोनी सांगमज ऐसे शिष्य विनवित एकोणी भाऊ संतोषात निरोपित असे आद्यंत महाबळेश्वर लिंग चरित्र पुलस्त ब्राह्मणाची भार्या नाम तियेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्वाकाळी नित्य करी लिंग पूजा पूजेविणे नेघे अन्न ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृतिका लिंग करून पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवतारा तिचा पुत्र अतिक्रूर नाम तया दशशीर आला तेथे वेगवक्र माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी सांगत असे विस्तारेसी पूजिते लिंग मृतिकेचे रावण म्हणे जन्नीसी माझी माता तू म्हणविसी मृतिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपले म्हणत असे मागुती म्हणे तियेसी पूजिल्या फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझपाशी दिले तरी होय केसी काओ करीत असे मसायास ऐसे म्हणती रावण माते सवे करी पण आणि त्वरित उमारमण कैलासासहित लंकेसी पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी मृतिकालिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरोनी हलवी क्रोधासी 20 भाऊ भुजाबळे आदोळले कैलास भुवन उपटीत असे तो रावण 10 शिरे टेकून उचलीन म्हणणे उल्हासे शिर लावणी पर्वतासी कर टेकुनी मांडीसी उचलिता झाला त्राणेसी पातला सप्ता आदोळले फडा चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगण अमरपूर कापत असे कंपायामान स्वर्गभुवन सत्यलोकादी विष्णुभुवन मेरू पडत असे गडबडोन म्हणती प्रळय मांडला कैलासपुरीची देवगण भयभीत झाले कापोन भयचकित गिरिजा आपण होऊन गेले शिवापासी पार्वती विनविसी शिवासी काय झाले कैलासासी आदोळत असे भारेसी पडो पाहते निर्धारी नगरात झाला अंकात बेसले ती तुम्ही सावचित्त करावा तुम्ही प्रतिकार त्वरित म्हणून चरणी लागली ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परियसी खेळत असे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष गा शूलपाणी राखे समस्त देवगणा एकोणी उमेची विनंती शंकरे चेपिले वामहस्ती
दहा शिरे भुजा वसा सहिती शिर कला संधिगिरीत चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यात असे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणूनी त्राई त्राई पिनाक पाणी जगत्रक्षा शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरणकेचे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती एकोणी त्याची विनंती चेपले होते वामहस्ती काढले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शिर छेदुनी धरिले करी तंतू लाविले निज अत्रे वेद सहस्र एकवटुनी क्रमादी विस्तारोनी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसे गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ त्याची नामे विख्यात सांगेन एका एकचित्ते आठे गण प्रख्यात उच्चारित असे लंकानाथ म गण ब्राह्मण विख्यात न गण क्षत्रिय विनयसी भ गण वैश्य ध्यानेसी य गण शूद्र वंश परियेसी ज गण दैत्य कुळेसी र गण प्रेत राक्षस त गण सगण तुरंग रूपेसी आठे गण परियेचा विस्तारित गायनेसी लंकापती रावण गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियेसी शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करून रसे रौद्रवीर भीमत्वेसी गायन करी अतिउल्लासी वीणा वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीसी जंबूदीप वास ज्यासी षडज स्वर नाम परियसी कंठीहून उपज्यासी मयूरस्वरे आलापित उत्तम याती उपसत्यासी गोकर्ण कुळी ब्रह्मवंशी पद्यपत्र वर्ण परियसी वन्नी देवता शृंगारसे दित्यस्वर ऋषंबासी जन्म प्लक्ष द्वीपासी उपज हृदय स्थानेसी चाशस्वर ऋषिकुळ प्रख्यात जन्म क्षत्रियवंशी विराजवर्ण यमदेवतेसी क्रीडा अद्भुत रस एसी वीणा वाजवी रावण तृतीयस्वर गांधारेसी गायन करी लंकादिशी कुशदीप वास ज्यासी नासिका स्थान अवधारा अजस्वर आलाप्त्यासी गोकर्ण कुळ वैश्वंशी सुवर्णवर्ण कांतीसी चंद्रदेवता अद्भुत तरसे मध्यम स्वर चातुरक कोच्चदीप वास एक उरस्थान उच्चारी मुख क्वच स्वरे आलापित गिवार्ण कुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूपसुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणा रसे शालमली दीपभूमीसी जन्म पंचस्वरासी कंठीहूनच उपजनादासी कोकिळा स्वरे गातसे ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूपत्यासी गणनाथ देव हास्यरसे श्वेतदीप जन्मख्यात स्वर असे नाम दैवत ललाट स्थान नाद व्यक्त दुर्दर स्वरे आलापी देखा ऋषिकुळ उत्तमवंशी जन्म आहे ध्यानेसा पीतवर्ण रूपत्यासी नारद गणेश देव देखा ऐसे दैवत्व स्वरासी भीमस्त अतिउल्लासी गायन करी भक्तीसी लंकानाथ शिवाप्रती पुष्करदीप उपस्त्यासी निषाद स्वर नाम परियेसी उत्पत्ती तालव्य संधीसी हरिस्तर स्वरे गातसे असुरवंश वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्ण पाटली टुंबरमुनी देवताजवळी सूर्यदेवता अवधारी भयानकरसे देखा चर्ची व्याकुळ असे निका येणेपरी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ राग सहित रागिणीसी गायन करी सामवेदासी श्रीरागादी वसंतासी आलाप करी दशशिर भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यासयोगी लंकानाथ शिवाप्रती गोंडी कोळारी अंधाळी द्राविड रागी कौशल्यमाळी देवगांधार आनंदहळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामक्रिया मंजरीसी गोंडक्री देशासी हरिसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हास्ययुक्त गायन करी दशशिर त्रोटकी मोटकी देखा टंकाशी सुधा नाटिका सेंधवी मालवी एका गायन करी लंकानाथ
बंगाली राग सोरटीसी, कामबोध मधु माधवीसी, देवक्रिया भोपाळीसी, गायन करी दशासन, राग वल्लभ माधुरीसी, रावेरी राग हर्षी, विहंगदात्री चंडीसी, वसवी जादी रागाने, शिर कापुनी आपले देखा, यत्र केले करंब मळिका, नर काढूनी तंतुका, रावणेश्वर गातसे, समयासमय यालाप, करी दशशिर आपण, प्रातःकाळी करी गायन, अष्टरागे परियेचा, मध्यम राग वेळावली, देशांख्य भैरवी भूपाळी, मल्हाळ धनाश्री बंगाली, प्रातःकाळी गातसे, बराडी ललिता गुर्जरीसी, गोंडकरी आहिरी कौशिकेसी, मध्यान समयी गायनासी, रावण करी पर्येसा, कुर्जी तोडी मातश्रियेसी, देशांख्य पंच पर्येसी, अपराह्न वेळ अतिहर्षी, ईश्वरा प्रति गातसे, चारे प्रहरी गोंडियेसी, रामकली श्री रागासी, देवक्री पट मंजिरेसी, वसंतु रागे ऋतुकाळी, ऐसे 36 रागेसी, गायन करी सामवेदासी, निर्वाण रूप आहे केसी, चंद्रमौळीची भक्ती ते, रावणाचे भक्तीसी, प्रसन्न ईश्वर त्वरितेसी, निज रूपे अतिहर्षी, उभा राहिला सम्मुख, पंचवक्र त्रिनेत्रेसी, 10 भुजा स्वरूपेसी, उभा राहुनी संतोषी, मागवर म्हणतसे, म्हणे रावण शिवासी, काय मागू तुझपाशी, लक्ष्मी माझे घरची दासी, अष्टनिधी माझे द्वारी, चतुरानन माझ्या ज्योतिषी, 33 कोटी देवहर्षी, सेवा करिता ती आम्हासी, सूर्यचंद्र वरुण वायू, अग्निसारखा सेवा करी, वस्त्रे धुतसे अतिकुसरी, यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवणा, इंद्रपराभिविता पुत्र, कुंभकर्णासारिखा भात्र, स्थान माझे समुद्रात, काम घेणू माझ्या घरी, 6 कोटी आयुष्य मज समान नाही दुजा, आलो असे याची काजा, कैलास नेन लंकेसी, व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपामूर्ती दातारा, ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेसी, काय करीसी कैलासासी, प्राणलिंग देईन तुझ, जे मनीची वासना, पुरेल ऐसे जाणा, लिंग असे माझा प्राण, म्हणून दिले रावणासी, पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शतजप करुनी, रुद्राभिषेक करोनी, पूजा करी एकचित्ते, वर्षे 3 जरी पूजशी, तुझी माझे स्वरूप होसी, जे मनी इच्छिसी, पावसी त्वरित अवधारा, हे लिंग असेल जयापासी, मृत्यू नाही परियेसी, दर्शन मात्रे नित्यदोष, त्वरित जातील अवधारी, ठेवू नको भूमीवरी, जो पाविजे तुझी नगरी, वर्षे 3 पूजा करी, तुची ईश्वर होशील, वरू लादला लंकेश्वरू, केला साष्टांग नमस्कारू, निरोप दितला कपूर गौरू, निघाला त्वरित लंकेसी, इतके होता अवसरी, नारद होता ऋषेश्वर, निघून गेला वेगोत्तर, अमरपुरी इंद्राभवना, नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बेसलासी, अमरत्व दिदले रावणासी, लक्ष्मी नेली आजी तुमची, चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग दिदले कपूरगौर, आणि दिदला असेवर, तुची ईश्वर होशील, वर्षे 3 पूजिल्यासी, तुझी माझे स्वरूप होशी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ, ऐसावर लागोन, रावण गेला संतोषोनी, 33 कोटी देव कोठूनी, सुट्टील आता तुम्हासी, जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथा, उर्वशी रंभा मेनका त्वरिता, भेटीस न्यावे रावणासी, ऐसे वचन ऐकोनी, इंद्र भ्याला कापोनी, नारदासी विनवी कर जोडूनी, काय करावे म्हणतसे, नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापासी, तो यासी उपाय त्वरित करील, इंद्र नारद समवेत, गेले ब्रह्मलोका त्वरित, विस्तारोनी वृत्तांत, सांगे इंद्र ब्राह्मणासी, ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावरी ऋषिकेशी, उपाव करील निर्धारी, म्हणून निघाले 3 जण, पावले
त्वरित वैकुंठ भुवन भेटी झाली नारायण सांगती वृत्तांत रावणाचा. विरीची म्हणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी पर्येचा 33 कोटी देवासी घातले असे बंधनेसी याची कारणे तुम्हासी कारण असे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला दैत्यचांग आता रावण अभंग तोची ईश्वर होईल. त्वरित उपाव करावा यासी पुढे जड होईल तुम्हासी निर्दाळावया राक्षसासी अवतारोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरान तव श्री विष्णू म्हणे कोपोन कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासासी. विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारणे तुम्हा. रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे वृत्त कारागृही असती समस्त केवी सुट्टी सांग आम्हा. ऐसा दुराचार्यासी वर देता तुम्ही केसी देवत्व गेले त्याची या घरासी घेईल स्वर्ग निर्धारी. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडिला आम्हासी संतोषोनी दिले प्राणलिंग. आपले शिरचे दोन्ही देखा विणा केला स्वहस्तिका सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने झरी मागता पार्वतीसी देतो सत्य पर्येसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्हासी सायास होय बहुता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विजादी लोकासी पीडा करिता ती बहुवंशी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा. कधी दितले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूशी 5 घटी झाल्या देखा. एकांताची शिववचन उपाय केला नारायणे चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आड व्हावयासी. बोलावणी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेसी रावण मार्गे जाऊनी त्यासी विलंब करावा पर्येसी जाऊ न द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्याआड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी. ऐसे कोणी बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ. नारदा ते पाठवून विष्णू विचारी आपले मनी गणेश्वरा ते विनवून पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावणे गणेशासी सांगे विष्णू विनयसी केसा रावण पर्येसी तू ते सदा उपेक्षितो सकळ देव तू वंदिता त्याचे मनोरथ पूर्ती तुझे जन उपेक्षेती विघ्न होय तयासी. तूच नेंता रावण देखा घेऊन गेला निधाने का प्राणलिंग विशेषा नेले शिवा चाळवुनी. आता तुवा करणे एक रावणापाशी जावे एक कपट रूपे व्हावे कुपज बाळ वेश धरुनी. वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्यावंदन नारद गेला याची कारणे विलंब कराव्या रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी लिंग न ठेवावे भूमीसी सोचा समान समयासी आपणाजवळी न ठेविल. बाळकपणे तुवा जावे शिष्यरूपे करुणाभावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासोनी. संध्या समय तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती तुवा ठेवावे शिती लिंग राहील तेथेच. येणे परी गणेशासी शिकवी विष्णू पर्येसी संतोषोनी महाहरुषी भातुके मागे तये वेळी. लाडू तिळवे पंचखाद्ये इशू खोबरे दाढी माधे शर्करा धृत संदे द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी तांदूळ लाया साखरेसी त्वरित देणे भक्षणेसी मज कारणे म्हणत असे. जे मागे विघ्नेश्वर त्वरित दे शारंगधर भक्षित निघाला वेगवक्र ब्रह्मचारी वेश धरुनी. गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महागाडे उभा ठेला रावणापुढे म्हणे कोठूनी आलासी. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्सर्ग तपासी संतोषविले चंद्रमोळी. प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिदले पर्येसी आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा देव अधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हा केसी कोण जाणे पर्येसी लिंग लक्षण तुम्हासी सविस्तारे सांगेना. नारदाच्या बोलासी विश्वास न करी पर्येसी दाखवी दुरुनी करेसी व्यक्त करुनी लिंग तैवेळी. नारद म्हणे लंकेशा लिंग महिमा प्रकाशा सांगेन एक बहुसा कथा एके भैसोनी. लिंग उपजले कवणे दिवशी जाणे आपण पूर्वापरीसी एक चित्ते पर्येसी कथा असे अपूर्व एक. गिळूनी सकळ सैरी भासी मृग एक काळाग्नी येसी ब्रह्मांड खंड पर्येसी पडिला होता तो मृग.
ब्रह्म विष्णू महेश्वरासी गेले होते पारदिसी, मुर्ग मारिला परियेसी, पक्षीले मेत तये वेळी, त्यासी होती 3 चेहरे, त्याखाली होती 3 लिंगे, तिघी घेतली 3 भागे, प्राण लिंगे परियेचा, लिंग महिमा एकेकाणी, जे पूजितील वर्षे तिन्ही, त्याची ईश्वर होते निर्गुणी, वरद मूर्ती तोची होय, लिंग असेल तये स्थान जये स्थानी, त्याची कैलास असे जाणी, महत्व होते याची गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे, आणि कपार महिमा सांगे एक नेमा, रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी, म्हणून निघाला महाबळी, नारद म्हणे तयवेळी, सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी, सहस्रवेद तू वाचिसी, संध्याकाळी मार्ग क्रमिसी, वाटेसी होईल तुझनीशी, संध्या लोप होईल, आम्ही राहू संध्यावदनासी, म्हणून नारद विनयेसी, पुसुनी रावणासी गेला नदीसी नारद, इतक्या अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी, रावणापुढे चरणाचारी, समिधा तोडी कौतुके, रावण चित्ती मानसी, व्रतभंग झाला आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संध्या घडला म्हणत असे, ईश्वरे सांगितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाली निशी, काय करू म्हणत असे, तव देखले ब्रह्मचारी, अति सुंदर बाळकापरी, हिंडत असे नदी तीरी, देखले रावणे तैवेळी, मग विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करील आम्हा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती, संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असेल तयापासी, बाळक आहे हा निश्चिती, म्हणून गेला तयाजवळी, देखोनी दशशीर पळत असे लंबोदर, रावण झाला द्विज्वर, अभय म्हणत गेला जवळी, रावण पुसे तयासी, तू कोण सांग आम्हासी, माता पिता कोण तुझसी, कोण कोळी जन्म तुझा, ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतके पुसासी की कारण, आमच्या बापे तुसरीना, काय देणे सांग मज, हासोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कोणाचा कुमर, प्रीती भावे पुसतो मी, ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेसी, रुद्राक्ष माळा असे देखा, शंकर म्हणजे नाम तयासी, भिक्षा मागे अरनिशी, वृक्षभारूढ उमासरसी, जननी माझी जगन्माता, इतके का आम्हा पुसतोसी, तूच देखता भीती आम्हासी, बहुत होत असे परियसी, सोडी कर जाईन, रावण म्हणे ब्रह्मचारी, तुझा पिता असे धरित्री, सदा भिक्षा मागे भारी, सौख्य तूच काही नाही, आमचे नगर लंकापूर, रत्न खचित आहे ती घर, आम्हा सवे चाल कुमरा, देवपूजा करी सुखे, जे जे मागसी आम्हासी, सकळ देईन परियसी, सुखे चाल आम्हा सरसी, म्हणे रावण तयवेळी, ब्रह्मचारी म्हणे त्यासी, लंकेसी आहेत बहुत राक्षसी, आपण बाळक अरण्यवासी, खातील तेथे मज देखा, न ये तुझ्या नगरासी, सोडी जाई घरासी, शुद्धे पिडिलो बहुवंशी, म्हणून भक्षितो भातुके, इतके ऐकोनी लंकानाथ, त्या बाळका ते संभोखित, लिंग धरी ऐसे म्हणत, संध्या करीन तव्वरी, बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे, तुझे लिंग असेल जड, आपण बाळक असे वेडे, नेगे लिंग जाई सोड, धर्म घडेल तुम्हासी, नाना परी संभोखित, लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित, समुद्री तीरी बेचला, ब्रह्मचारी थडीसी उभा विणवीत असे रावणासी, जड झाले आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी, 3 वेळ तुम्हासी, बोलावीन परियसी, वेळ लागल्या तुम्हासी, ठेवीन आपण भूमीवरी, ऐसा निर्धार करूनी, उभा गणेश लिंग धरूनी, समस्त देव विमानी, बेसोनी पाहती कौतुक, अर्धर्य समयी रावणासी, बोलावी गणेश परियसी, जड झाले आपणासी, लिंगेगा म्हणत असे, न्यासपूर्वक अर्ध देखा, रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका, येतो राहे म्हणूनी, आणि एक क्षण पाहुनी, गणेश बोले वेळ दोन्ही, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे, न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे उच्चारित, समस्त देवी साक्षी करीत, लिंग ठेवील भूमीवरी, स्त्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापोनी, संतोष झाला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर, अर्धदेवनी लंकेश्वर, निघून आला वेगवत्तर, मग देखिले लिंग तत्र, तव भूमीवरी ठेविले असे, आवेशोनी रावण देखा, टोले मारी गणनायका, हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळत असे, म्हणे माझा पित्यासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारिले बाळकासी, म्हणून निघाला रडत देखा, मग तो रावण काय करी, लिंग धरुनी दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालत असे,
कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी नयेलिंग शिर आफळी महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा. ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले. आणि कसे अपार महिमा सांगता असे अनुपमा स्कंद पुराणी असे विस्तर्ण महिमा ख्याती असे त्रिभुवनी. 19 शिष्य श्री सद्गुरूचा बोला नामधारक संतोषला पुनरपी चरणा लागला म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीपेख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षटोश्व अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.